तुम्ही कितीही प्रयत्न करत आहात, खूप मेहनत करत आहात, पण तरी तुमच्याकडून चुका होत आहेत. ह्या चुका तुम्ही स्वतःला दाखवण्यापेक्षा जगच तुम्हाला त्या स्वतः चुका तुम्हाला दाखवत असेल, पण लोक चुका दाखवतात, मार्ग दाखवत नाहीत. नमस्कार मित्रांनो, मी संभाजी हनोते. सेम क्रिएशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण जगाबद्दल थोडस विचार करू. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोक काय म्हणतील यावर बोललो होतो, यावर आपण व्हिडिओ पूर्ण बनवला होता. पण आज आपण खरंच त्याच लोकांबद्दल एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका उदाहरणाद्वारे तुमच्या आयुष्याची जे काही संबंधित गोष्टी आहेत त्याच्याबद्दल उदाहरणाद्वारे तुम्हाला समजून सांगणार आहे. आजचा टॉपिक आपला असा आहे की लोक तुमच्या चुका काढतात, पण त्या चुका ज्यावेळेस तुमच्या चुका दुरुस्त करायच्या असतात त्यावेळेस कोणीही तुमची मदत करत नसते किंवा तुम्हाला कोणीही चुका दुरुस्त करण्यासाठी सांगत नसतं. फक्त लोक तुम्हाला हिनवत असतात. त्या आजचं जे उदाहरण आहे, त्या उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला कसं राहायचंय. ज्यावेळेस तुम्ही कोणतंही काम करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या चुका जग जेव्हा निदर्शनास आणून देत असतं त्यावेळेस जग काय करत असतं हे तुम्हाला मी या उदाहरणाच्या द्वारे सांगणार आहे. 2 मित्र असतात. त्या 2 मित्रांमध्ये एक मित्र एवढा छान पेंटर असतो, म्हणजे तो कलाकृतीचा चांगली त्याला जाणीव असते, खूप छान पेंटिंग वगैरे करत असतो. गावामध्ये असतात, खेडेगावामध्ये राहणारे. तर एक दिवस असं होतं की तो खूप छान पेंटिंग वगैरे करतो, पण त्याला म्हणजे ते पेंटिंग सुद्धा विकत असतो. त्याच्या पेंटिंगला व्यवस्थित म्हणजे त्याला जी मानधन असतं ते सुद्धा भेटत असतं, त्याची विक्री केल्याच्या नंतर त्याला भेटत असतं. पण एक दिवस काय असतं की एक दिवस तो काय करतो की मी म्हणजे ह्या माझ्या किमतीला विकतायत पेंटिंग, बरोबर आहे, पण याची मूल्य काय आहे लोकांच्या नजरेमध्ये मला ते बघायचंय. तर त्याचा मित्र काय म्हणतो, जर ठीक आहे तुला हे म्हणणं असेल की तुझी पेंटिंग करतो हे जगाला कळायला पाहिजे किंवा जग काय म्हणतं हे तुला जर कळायचं असेल तर आपण आज अशी एक गोष्ट करू ज्याच्या माध्यमातून तुला कळेल की जग काय तुझ्याबद्दल विचार करतं. ठीक आहे. मग त्यांचं संभाषण होतं. नंतर ते काय करतात, एका गावातील चौकामध्ये जातात. तिथे त्याने एक पेंटिंग केलेलं असतं त्याच्या मित्राने पेंटिंग केलेलं असतं. तो काय म्हणतो की तू ही पेंटिंग चौकामध्ये लाव आणि त्या पेंटिंग खाली एक असं वाक्य लिही. ठीक आहे. त्या वाक्यावर असं लिहायचं की जर ह्या पेंटिंग मध्ये काही चुका असतील तर तुम्ही त्या ठिकाणी टिंब असं करून मला निदर्शनास आणून द्यावी. ठीक आहे. मग होतं काय, सकाळी ते पेंटिंग लावतात, पूर्ण दिवसभर काय करतात, वाट बघतात. मग सायंकाळची वेळ होतो, त्याचा मित्र त्याच्याकडे जातो. त्यानंतर ते दोघेही मिळून त्या पेंटिंगकडे जातात. त्यावेळेस ते पेंटिंगकडे जातात, चौकामध्ये ज्यावेळेस पेंटिंग लावलेली असते त्यावेळेस ते पेंटिंगकडे बघतात. तर पेंटिंग पूर्ण डॉटने, टिंबाने पूर्ण पेंटिंग खराब झालेली असते, पूर्ण पेंटिंग त्या टिंबाने भरलेली असते. मग अशा वेळेस त्याचा मित्र नाराज होतो की माझ्या एवढी सुंदर पेंटिंग काढली, एवढं मी कलाकृतीचं काम छान केलं, पण लोकांनी त्यावर टिंब पूर्ण देऊन माझी पूर्ण पेंटिंग खराब केलेली आहे. ठीक आहे. तर तो तिथे नाराज होतो. पण त्याचा मित्र त्याला तिथं काहीच बोलत नाही. तो काय म्हणतो, पेंटिंग घे म्हणतो. पेंटिंग घेतात ते दोघं जण आणि परत आपल्या घरी येतात. परत घरी आल्याच्या नंतर परत त्याच प्रकारची पेंटिंग तो काय करतो, परत एक पेंटिंग बनवतो. आणि पेंटिंग केल्याच्या नंतर त्याचा मित्र काय म्हणतो की ठीक आहे, चल तुला आज काय करू, आपण हीच पेंटिंग आज आपण चौकात लावूया. तो चौकात पेंटिंग घेऊन जातो, परत सकाळी पेंटिंग लावतो, पण त्याखाली आज अशी एक गोष्ट लिहितो की त्या एका वाक्यामुळे त्याच्यामध्ये एवढा बदल होतो की ते वाक्य असं असतं की जर तुम्हाला ह्या पेंटिंग मध्ये काही चुका आढळतील, काही चुका दिसत असतील, काय तुम्हाला याच्यात नाविन्यतापूर्ण म्हणजे काहीतरी नवीन दाखवायचं असेल, तुम्हाला काहीतरी करायचं असेल, है ना, तर तुम्ही यामध्ये ती चूक सुधारू शकता. हे त्याने लोकांसाठी लिहिलं होतं, बरोबर आहे, ते लोकांसाठी लिहिलं होतं. तर तो काय करतो, वाक्य तसं खाली होतो की काही चुका जर तुम्हाला म्हणजे वाटत असतील तर तुम्ही त्या दुरुस्त कराव्यात, ते लोकांसाठी असतं. मग तो खाली वाक्य लिहितो. सकाळी जसं काल झालं होतं, काल त्याने पेंटिंग वगैरे लावली होती, तसंच सकाळी तो पेंटिंग लावतो. चौकामध्ये गेल्याच्या नंतर चौकामध्ये पेंटिंग लावतो, पेंटिंग लावून तो वाक्य खाली लिहितो. वाक्य लिहिल्याच्या नंतर तो त्याच्या मित्राला घेऊन परत घरी येतो. मग त्यांची दिवसभराची दिनचर्या वगैरे चालते. परत मग सायंकाळी जेव्हा ते दोघंही तिथे जातात त्यावेळेस त्याचा जो मित्र आहे, म्हणजे कलाकार आहे, ज्याने पेंटिंग बनवली, तो त्याच्या मित्राकडे बघतो आणि त्याला म्हणतो की म्हणजे तो आश्चर्यचकित त्या पेंटिंगकडे बघतो आणि त्याच्या मित्राकडे बघतो. त्याच्या मित्राला म्हणतो की अरे बघ, आज तर माझ्या पेंटिंगवर एकही टिंब नाहीये, एकही कुठंच अशी जागा नाहीये जिथं माझ्या पेंटिंग काहीतरी चूक निघालेली आहे, बरोबर आहे. त्यावेळेस त्याचा मित्र हसतो त्याच्याकडे बघून. तर तो त्याला विचारतो, तू हसतो का माझ्याकडे असं बघून? तो काय म्हणतो, तुला या गोष्टीने एक गोष्ट लक्षात आली आहे का की आपण जेही काम करतो, आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असतो, आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही तुम्ही गोष्टी करा,
त्या गोष्टी करत असताना तुमची आवड तुम्हाला जपणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते काम करत असाल तर तुमच्या चुका तुम्हाला निदर्शनास येणं खूप गरजेचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीमध्ये पारंगत प्राप्त करता त्यावेळेस काय असतं, लोक तुमच्या चुका काढतात ज्यावेळेस तुम्ही त्यांना संधी देतात चुका काढण्याची, बरोबर आहे. तर ह्या पेंटिंग मध्ये झालं असं की लोक फक्त यावर तू एक लक्षात घे की लोक फक्त तुम्ही केलेल्या चुका काढू शकतात, त्या चुका दुरुस्त नाही करू शकत, बरोबर आहे. कारण तुम्ही एखादी कोणतीही गोष्ट करता तर त्या गोष्टी लोक चुका निदर्शनास आणून देत असतात, पण ती गोष्ट बरोबर करण्यासाठी कोणतीही ह्या जगात याच्यामध्ये समाजामध्ये कोणतीही व्यक्ती अशी पुढे येत नसते की ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुमची मदत करत असते. लोक फक्त चुका काढण्यासाठी असतात. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल तुमच्या आयुष्यामध्ये जेही मेहनत करत असाल ते कंटिन्यू ठेवा, त्याच्यात सातत्य ठेवा. लोक चुका काढत असतील आणि लोक चुका काढत असतात. चुका काढण्यासाठी लोकांना खूप वेळ आहे. स्वतःचं भवितव्य नाही बघत लोक, पण दुसऱ्याचं बघतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लोक ज्या चुका काढतात आपण त्यातून एक बोध घ्यायचा असतो की लोक जर चुका काढत असेल तर आपल्याला काहीतरी शिकायचंय, पण एवढंही स्वतःला खचून नाही घ्यायचं, एवढाही स्वतःचा आत्मविश्वास कमजोर नाही करायचा की प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये लोक चुका काढतात. ह्यावेळेस कधी कधी हेही लक्षात घ्यायचं असतं की आपण जे काम करतो ते समोरच्याला नाही जमत, त्यामुळे तो कुठेतरी आपण जी कलाकृती केली, आपण ज्या गोष्टी करतो त्याच्या कुठेतरी त्यांना अडथळा निर्माण होतोय, त्यांना तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करताय ह्याचा कुठेतरी त्यांना अडथळा येत आहे, त्यामुळे ते तुम्हाला बदनाम करताय, त्यांचं चुका करताय, समाजामध्ये तुमचं नाव खराब करतायत. तुमच्यात जे गट्स आहेत, तुमची जी बुद्धिमत्ता आहे ती समोरच्यावरती नाहीये, आणि ह्याचा कुठेतरी लोकांना द्वेष असतो, त्याचं तुमचं काहीतरी म्हणजे वाईट करण्याचा मार्ग लोक असतात. त्यामुळं मी प्रत्येकाला सांगायचं ठरवलं की तुमच्या बुद्धीचा विकास अगोदर करा, शिक्षण चांगलं घ्या, आणि ज्यावेळेस तुमच्या बुद्धीचा विकास होईल, ज्यावेळेस तुम्ही विचार चांगले कराल, त्यावेळेस आपोआपच म्हणजे 4 माणसामध्ये तुम्ही जाल, त्यावेळेस तुम्हाला आपोआपच कळून चुकेल की तुम्हाला कोणती गोष्ट करणं गरजेचं आहे, स्वतः आत्मविश्वास किती करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी मी एवढंच सांगेल की तुम्हाला तुमच्या चुका लोक आयुष्यात काढत राहतील, तुम्ही तुमच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, पण चुका सुधारण्याच्या नादामध्ये तुमच्या बुद्धीचा जो विकास झालेला आहे, तुमच्या स्वतःचा जो आत्मविश्वास आहे तो खचून जाऊ देऊ नका. आत्मविश्वास चांगला ठेवा, स्वतः विश्वास ठेवा, स्वतः खुश राहा. ज्यावेळेस तुम्ही एखादी आनंद म्हणजे एखादी गोष्ट करताना तुम्ही जेवढा आनंदी राहिल्यामुळे त्या गोष्टीची सवय लागते, आणि सवयीमुळे तुम्ही ती गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकता. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगेन मी की तुमच्या आयुष्यात चांगली मेहनत करा, कष्ट करा, आणि सातत्य ठेवा. तुम्हाला जे आवडेल त्याच गोष्टी करा. जगाचा विचार एवढाही करू नका की तुम्ही स्वतःला खचून जाल. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा ज्यांना खरंच अशा ह्याची गरज आहे. मी अजून माझे भरपूर व्हिडिओ येणार आहेत. मागचे व्हिडिओ सुद्धा मी भरपूर मी सांगितलेले आहे, खूप काही त्यातून सांगितलेलं आहे. मी अपेक्षा करतो की ह्या व्हिडिओमधून सुद्धा भरपूर जणांना काहीतरी शिकायला मिळालं असेल. आपण लवकरच दुसरा एक टॉपिक घेऊन पुढे येतोय की एज्युकेशन का महत्वाचं आहे ना, त्याच्यासाठी सुद्धा माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे. आणि तुम्हाला काही तुमच्या शंका वगैरे असतील तर तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण जेणेकरून आपण त्या विषयात सुद्धा चर्चा करू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.